नमस्कार, मी प्रितेश पटेल. पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसानंतर आपणासमोर आलो आहे. त्याचे कारण एक खास आहे. कारण आज 1 ऑगस्ट आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर हा महाराष्ट्राचा 36वा नवीन जिल्हा अस्तित्वात आला. आदिवासी भाग असलेल्या ग्रामीण भागात हवा तसा विकास होत नसल्याने प्रशासकीय सुलभता आणि विकासासाठी हे विभाजन करण्यात आले होते. जिल्ह्यामध्ये वसई, पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा आणि वाडा या तालुक्यांचा समावेश देखील करण्यात आला. मात्र जिल्हा विभाजन होऊन आता तब्बल 12 वर्षे लोटली आहेत. तरीही पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात हवा तसा विकास झालेला पाहायला मिळत नाही आणि नागरिकांना मिळायला पाहिजे त्या मूलभूत सुख सुविधा त्या अजूनही पोहोचलेल्या नाहीत. मग ते रस्ते असोत, लाईट असोत किंवा पाणी असो, अजूनही यासाठी नागरिकांना सध्याच्या परिस्थिती पाहिल्यानुसार 10 वर्षे लागतील की काय या योजना पोहोचायला, अशी शंका उपस्थित होत आहे. खरं म्हणजे विकासापासून व मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असेल तर ते पालघर जिल्ह्यात सर्वात मोठा फटका बसत आहे तो जव्हार, मोखाडा आणि वाडा तालुक्याला. कारण वाडा तालुक्याची तर अजबच परिस्थिती आहे. एकीकडे वाड्यापासून भिवंडी 40 तर ठाणे 55 किमी अंतर आहे, तर पालघर देखील इतकेच अंतर आहे. यामुळे धड ठाण्यातील प्रशासनाने आधी लक्ष दिले होते ना आता पालघर जिल्ह्याच्या प्रशासनाने लक्ष देत आहे. वाड्यातील जनतेने जायचे तरी कुठे हा मोठा सवाल उपस्थित होतोय. तालुक्याला 3 आमदार आहेत, मात्र तिघेही आमदार याकडे दुर्लक्ष करतात की काय असा सवाल जनतेतून उपस्थित होतोय. तालुक्याला 2 खासदार आहेत. त्यातील एक खासदार सतत कुठे ना कुठेतरी मागणी करताना समोर येतात, तर दुसरे खासदारांचा तर पत्ताच नाही. तहान लागली की विहीर खोदण्यासारखी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. आता बघा, वाडा तालुक्यात MIDC आहे. आबिडघर, कोंडले, कुडूस आणि खानिवली परिसरात मोठ्या प्रमाणात कारखाने आणि उद्योग आहेत. ग्रीन झोनमध्ये टायरवर प्रक्रिया करणाऱ्या शेकडो कंपन्या आणि घातक रसायन केमिकल कंपन्यांचा उद्रेक झाला आहे. मोठ्या प्रमाणात रासायनिक व वायू प्रदूषण होत आहे. परंतु आजही यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष. कारण हे वाडा तालुक्यातील कारखाने येत आहेत ते प्रदूषण नियंत्रण मंडळ ठाणे जिल्ह्यातील कल्याण विभागाकडे. पालघर जिल्हा अस्तित्वात आला तरी हे प्रदूषण नियंत्रण मंडळ पालघर जिल्ह्याकडे का वर्ग केला जात नाही हा मोठा सवाल निर्माण होतोय. मग यासाठी सर्व लोकप्रतिनिधी का उदासीन आहेत हा देखील सर्वांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. तशीच परिस्थिती महावितरण संदर्भात देखील आहे. वाडा तालुक्यातील महावितरण विभागाचे खेडेगावात असलेले ट्रान्सफॉर्मर जर खराब झाले की ते बदली करण्यासाठी वसई येथे जावे लागते. त्यातच वसई परिसरात पूरजन्य परिस्थिती असली की महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना साहित्य ने-आण करण्यासाठी वेळ खर्च करावा लागतो. यामुळे मोठ्या प्रमाणात त्रासही सहन करावा लागतो आणि लाईट यामुळे अनेक तास किंवा दिवस खंडित होत असते. जर आता जिल्हा झाला आहे तर वाडा तालुक्याकरिता महावितरण विभागाकडून मध्यवर्ती परिसरात मोठ्या प्रमाणात डीपी व लागणारे साहित्य ठेवण्यासाठी स्टॉक पॉइंट डेपोची प्रस्तावना मागणी लोकप्रतिनिधी का करत नाहीत. आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे वाडा बस स्टॉप आणि वाडा बस डेपोची दयनीय अवस्था म्हणावी लागेल. हा डेपो आता आपले अखेरची घटका मोजत आहे असे दिसून येते. जिल्ह्यातील अनेक डेपोंचा कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र वाडा डेपो हा का वंचित आहे असा सवाल आता उपस्थित होतोय. खरं म्हणजे पालघर जिल्ह्यात अर्नाळा, विरार, वसई, सफाळे, पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार हे डेपो असून बहुतेक डेपोतील रस्ते व जागा कॉन्क्रिटीकरण झाले आहेत. मात्र वाडा अजूनही वंचित आहे. वाडा डेपो आगाराची अवस्था सलाईनवरच आहे. तालुक्यातील महत्वाचा मार्ग म्हणजे वाडा, पालघर आणि वाडा ठाणे आणि वाडा, जव्हार, मोखाडा वाया नाशिक. मात्र येथे प्रवासी नागरिकांना वाडा डेपोच्या बसेस कमी उपलब्ध आहेत. बाहेरून येणाऱ्या डेपोच्या गाड्यांवरच निर्भर राहावे लागते. दैनंदिन नोकरदार, चाकरमान, विद्यार्थी व रुग्णांना तासनतास बसच्या प्रतीक्षेत राहावे लागते. डेपोत बसेस आधीच कमी आहेत, त्यात भंगार बसेसची संख्या जास्त. आवश्यक स्टाफ नसल्याने त्यामुळे सुद्धा परिस्थिती बिकट झाली आहे. तर CNG बस आहेत, मात्र CNG बसला CNG भरायला 40 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. या संपूर्ण अडचणीचा सामना करून
जेमतेम हा डेपो प्रवाशांना सेवा देत आहे. मग जिल्हा निर्मिती होऊन सुद्धा या वाडा डेपोकडे दुर्लक्ष का? ठाणा डिव्हिजन मध्ये हा वाडा डेपो येत असून जर सोयी सुविधांपासून वंचित असेल तर त्याला पालघर जिल्ह्यात समावेश का करत नाही, हा लोकप्रतिनिधींना आमचा सवाल आहे. खरं म्हणजे जिल्ह्याला फंड मोठ्या प्रमाणात येत आहे, त्याचा फायदा वाडा तालुक्याला होताना दिसत नाही. त्याचे कारण अजूनही ठाणे जिल्ह्याचे अंतर्गत अनेक विभाग आहेत जे पालघर जिल्ह्यात समावेश झाले नाहीत. हे स्पष्ट असताना देखील लोकप्रतिनिधी केव्हा जागृत होतील असा सवाल नागरिकांकडून होत आहे. तर आहेच, आम्ही देखील करतोय. ग्रामीण भागात सर्वात मोठी समस्या अजून आहे ती म्हणजे स्मशानभूमी. अनेक मोठमोठे गावे आहेत, त्यांना अजूनही स्मशानभूमीच्या अडचणी आहेत. कुठे अतिक्रमणाचा विळखा आहे तर कुठे मसनवट म्हणून स्पष्ट उल्लेख असताना देखील स्थानिक प्रशासनाच्या नावे सातबारे असून देखील जागा सापडत नाहीत. तर कुठे जागाच उपलब्ध नाही. सरकारी कार्यालयांसाठी सरकारी जागा या जिल्ह्यातील असलेल्या खासगी आस्थापना व कंपन्यांच्या ताब्यात असलेल्या जागा लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन विशेष अधिकार व सक्तीने अतिक्रमण झालेल्या जागा योग्य पॅटर्न राबवून मोकळ्या करण्याचे काम करेल का, असा सवाल देखील आम्ही करत आहोत. सध्या वाडा तालुक्यातील नागरिकांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत त्या पुन्हा एकदा आपल्या समोर मांडतोय. वाडा एसटी आगाराचे तातडीने आधुनिकीकरण करून आगाराचा पालघर विभागात समावेश करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा. अतिरिक्त एसटी बसेस उपलब्ध करून बस फेऱ्यांची संख्या वाढवणे, स्थानिक स्तरावर सीएनजी भरण्याची सुविधा आणि आवश्यक पायाभूत व्यवस्था उभा करणे, तसेच एसटी महामंडळातील रिक्त पदांवर तातडीने भरती प्रक्रिया राबवणे. त्याचप्रकारे गावखेड्यांमध्ये छोट्या मिनी बस, इलेक्ट्रिक बसची सुविधा उपलब्ध करून देणे आणि चार्जिंग स्टेशन देखील उभारणे. महावितरणचा स्वतंत्र स्टॉक डेपो सुरू करणे. त्याचप्रकारे प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित प्रशासकीय कामकाज पालघर स्तरावर उपलब्ध करणे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, वीज आणि स्मशानभूमीचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे. खरं म्हणजे जिल्हा स्थापनेला 12 वर्ष पूर्ण होत असताना विकासाच्या अपेक्षा अद्यापही अपुऱ्या राहिल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. स्थानिकांच्या मते मूलभूत सुविधांवरील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून विकासाला प्रत्यक्ष गती देण्याची गरज निर्माण झाली आहे. आम्ही देखील पत्रव्यवहार परिवहन मंत्र्यांना केलेला आहे. ज्या त्यांच्या संबंधित जे मागण्या आहेत या संदर्भात त्यांच्याशी आणि वरिष्ठ अधिकारी जे एसटी महामंडळाचे आहेत त्यांना देखील केलं आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे की लोकप्रतिनिधींनी आपल्या या परिसराचा खऱ्या अर्थाने जर विकास करायचा असेल तर आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि प्रामाणिकपणे करावा, एवढीच आपणास विनंती करतोय.